आज आपण चटपटीत मसाला चपाती कसे करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। बारीक चिरलेला कांदा घेतलाय, चाट मसाला, बारीक चिरलेली काकडी, टोमॅटो बारीक चिरलेला, कोथिंबीर आणि आपण एक सकाळी केलेली एक चपाती घेतली आहे। त्यानंतर टोमॅटो सॉस, शेजवान चटणी, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी मिरची पावडर। आता आपण काय करू, पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, एकदम नॉर्मल, कारण आपण ही तयार चपाती त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला आणि ती आपण काय करायची, व्यवस्थित कडक एकदम कडक करून घ्यायची। हे पहा, एकदम आपण आता एकदम कडक अशी, जसं काय पापड आहे अशा प्रकारे आपण एकदम कडक चपाती करून घेतलेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। आता काय करू, आपण आपल्या चपातीवर ह्या कडक ह्याच्यावर टोमॅटो सॉस लावून घेऊया। पहिले व्यवस्थित असं पसरून घेऊया पूर्ण चपातीला। तसं मुलं आजकाल टोमॅटो सॉस म्हणजे पिचकू वगैरे तुम्ही बोलत असाल तर ते खूप आवडीने खातात। शेजवान चटणी तुम्ही घरात थोडीशी तिखट भाजी केली की ते खाणार नाही, पण ती शेजवान चटणी ते मस्त चावचाव करून खातील। हे टोमॅटो केचप आपण व्यवस्थित ह्या कडक चपातीला लावून घेतलेले, त्याच्यावर आपण आता थोडीशी शेजवान चटणी लावायची। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कधी काय एवढी तिखट नसती आणि मुलंही ती खातात। आता आपण हे दोन्ही लावून घेतलेले आहे। शेजवान चटणीचं असं काही नाही की ती बाजारात तुम्हाला अख्खी बरणीच घ्यायला पाहिजे। 10 रुपयाला पण एक पॅकेट कुठल्याही दुकानात अवेलेबल आहे, ते तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये 2 ते 3 चपाती तुमची व्यवस्थित होईल। आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक चिरलेली काकडी तुम्ही खिसून पण घेऊ शकता। तुम्हाला जर हाताने व्यवस्थित खिसायला जमत नसेल तर तुम्ही तशी पण करू शकता, किंवा खिसणीने सुद्धा खिसू शकता, बारीक खिसणीने। आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेऊया। आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। तुमच्या घरात जर अजून भाज्या असतील, ढोबळी मिरची म्हणा, गाजर म्हणा, तर तुम्ही ते सुद्धा ह्यामध्ये ॲड करू शकता। हे पहा, आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी मिरची पावडर टाकायची, 1 चिमूटभर। त्यामध्ये थोडंसं मीठ चवीपुरतं, कारण की आपल्या चपातीला ऑलरेडी मीठ आहे, पण ह्या भाज्या ज्या टाकल्यात त्याला चव येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं। आणि त्यानंतर थोडासा चाट मसाला। आणि ह्यावर तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता किंवा बारीक शेवसुद्धा टाकू शकता, ते ऑप्शनल आहे। पण मी आता ह्याच्यावर बारीक शेव टाकणार आहे। तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ती शेवसुद्धा त्यामध्ये टाकू शकता बारीक। अशा प्रकारे आपली चटपटीत मसाला चपाती खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने केले। आणि ही सकाळची चपाती जरी तुम्ही 4 वाजता मुलांना नाश्त्याला करून दिली तरी ते असं म्हणणार नाही की नको ही गार चपाती आहे, ते आवडीने खातील।